आनंदी, मी काय म्हणून बाई, आपला किराणा सरत आला म्हटलं. किराण्याची लिस्ट बनवशील बरं. तेलाचा टिप बी संपला, थोडंसं कसं तेल बाकी आहे टिपातनी. आताचं धुवून जाईल, पण संध्याकाळचा स्वयंपाक नाही बनत बायना. तेल बी खतम झालं. तेलाचा टिप बी लिवशील एक. तेल तर बातच खतम होते बायना. पाहुणे बी होते ना या महिन्यातनी आपल्या इथं. म्हणून तेल जास्तच लागलं आपल्याला. आनंदी, तुझ्यासोबत बोलू राहिली बायना मी. काय विचार करू राहिली आनंदी? ताई, काय म्हणू राहिला? कोणता विचारात आहे बायना तू? मी त्या संग बोलू राहिली, तुला काय ऐकू राहिलं का नाही माय बोलणं? तुझ्या संग बोलू राहिली ना मी. काय बोलू राहिल्या होत्या ताई? काही माय काही ध्यानच नव्हतं तुमच्यावर. कोणता विचार करू राहिली ती? कोणत्या विचारात आहे तू? एवढा काय विचार करू राहिली? काही नाही होत ताई, आज सकाळचाच विचार करत होती. काय झालं सकाळी? आत्यानं किती हंगामा केला. ते आत्याचं तर रोजचं काम आहे हंगामा करणं. पण तरी बी आत्याला आदतच आहे बाई ना. आदत नाही सुधरू शकत ना कोणाची. ताई, आदत नाही आहे ते, भेदभाव आहे भेदभाव. कायचा भेदभाव आणि कोणता भेदभाव? आता सोनूबाई आली होती, रोहिणीताई आल्या होत्या. माहीत आहे तुम्हाला? रोहिणीताई म्हणत होती मला घरी जायचं आहे, घरी जायचं आहे. आत्याबाई काय म्हणत होती, कायले चालली, राहणं अजूक तेवढाच आराम करणं होते, तू असली की मला गमते. सोनूबाईला बी जाऊ नव्हतं दिलं आत्याबाईनं. सोनूबाई बी 1 महिना राहिली. हो राहिल्या, तर मग तुझं म्हणणं काय, राहिलं ते पाहिजेत त्या? नाही हो ताई, असं म्हणणं नाही आहे माया. राहतीन त्या, त्याचं माहेर आहे. माहेरी नाही राहतीन तर कुठं राहतीन त्या? हो, माहेरी नाही राहतीन तर कुठं राहतीन? आणि आपणच 4 दिवस राहिलो फक्त आईबाबाच्या घरी. आत्याबाई किती बोलत होत्या, किती बोलत होत्या. आणि आता मोहिनीताई गेलेल्या आहे त्याच्या माहेरी, तर किती सकाळी हंगामा केला आत्याबाईनं. किती प्रेम दादाला बोलली आत्याबाई. तुझ्या बायकोचं याचं मन आहे का नाही आहे? तुझी बायको तिथं घर बांधते का, येते का नाही येत, तिथंच गमते का त्या बायकोले, तू सासूकानं भरून देते असं तसं. किती बोलल्या आत्याबाई, किती बोलल्या. तिला फोन करून विचार येतं का नाही येत, नाही तर राह तिथंच. हो, खूप बोलल्या आत्याबाई, खरंच खूप बोलल्या. गलत केलं आत्याबाईने. त्यांच्या पोरी राहतात तर चांगलं, अजूक राय म्हणतात. आणि सुना गेल्या तर सुना 4 दिवस राहिलेल्या आत्याबाईला सहन होत नाही. काऊन? आता ताईचं ताईले माहीत बाई. मग भेदभाव करतात ना त्या पोरीमध्ये सुनीमध्ये. आत्याबाई भेदभाव करतात. तुम्हाला नाही समजली काय गोष्ट? समजली बाई, पण करतं काय? काय करतं? भांडणं करतं? नाही, भांडणं तर नाही. आणि आपण किती करतो आत्याबाईचं, किती करतो. त्या बिमार पडल्या आता आपणच करतो ना त्याचं. त्याच्या पोरी येतात का करायला? जर आपण केलं नाही तर 4 चौघं आपल्याला बोलतील बी. 3 सुना आहे, सासूचं करत नाही आणि असं तसं. काय कामाच्या 3 सुना, लोक असंही म्हणतील आपल्याला. आणि आत्याबाई आपल्यासंग कशी वागते, कशी वागणूक देते आपल्याला, लोकांना माहित आहे का? हो बाई ना, हे तर तू बरोबर बोलू राहिली. आत्याबाईले एवढंही नाही समजत का की आपल्या पोरी 8-8 दिवस 15-15 दिवस 1-1 महिना राहून गेल्या. आपण थांबवलं आपल्या पोरीले, जाऊ नको जाऊ नको. आणि आपल्या सुना बी कोणाच्या ना कोणाच्या पोरी आहे ना, त्याचंही मन होते, त्याच्या माहेरी राहिले, त्याच्या आईबाबाचंही मन होते की आपल्या पोरीला काही दिवस आपल्या जोड राहू द्या म्हणून. एवढं समजत नाही का आत्याला? आत्या बी एक आई आहे ना, सासूच आहे का फक्त? 2 पोरीची आई आहे ना. आत्याबाईला समजत नाही का? आनंदी, दुनिया तशी आहे ना, दुनिया तशी आहे. त्या बाईचा स्वभाव तसा आहे, काय करतो? मग आपण आपला स्वभाव तसा केला तर मग किती प्रॉब्लेम होईल. मग तसं राहिलेच प्रॉब्लेम होईल. लोकाईले प्रॉब्लेम होईल, आत्याला प्रॉब्लेम होईल, आपल्या नवऱ्याला प्रॉब्लेम होईल. आता कोणालाच प्रॉब्लेम नाही आहे. आता आपल्या अशी वागते तर. शांताबाई बोलली ना आत्याला. त्या शांता काकून ऐकलं फक्त, त्याला समजलं. पण दुसऱ्या लोकांची गोष्ट करत आहे मी. आपण जर आत्याबाईचं केलं नाही तर आपल्याला किती लोक बोलतील, किती लोक नाव ठेवतील. हो बाई ना, तेही आहे. लोकांना माहित आहे का आत्याबाई आपल्यासंग कशी वागते तर घरामध्ये. अशानं कसं होते, सुनीच्या मनामध्ये आपल्या सासूबद्दल द्वेष निर्माण होते. मग घरातनी भांडणं होतात, अशानं घरं फुटतात. अरे पोरीसारखं नका पाहू तुम्ही आम्हाला. पण तोंडावर तर थोडीशी केअर दाखवा. तोंडापुरतं मनातून नाही करू शकत तुम्ही प्रेम तर नाही करू शकत, पण तोंडावून तर प्रेम दाखवा वरच्यावर. आत्याबाईचं तेवढंही नाही आहे. सुनाईले काय समजते काय माहित. आपण का नोकर आहो का त्याचे? तू नोकर समजता का स्वतःले? नाही, मी नाही समजत स्वतःला नोकर. बस झालं मग, जाऊ दे ना. आत्याबाईले एक ना एक दिवस आपली अच्छाई दिसीनच, समजीनच ताईले की ताईच्या सुना किती चांगल्या आहे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली ताई? मला लग्नाले का 7 वर्ष. तुमच्या लग्नाले 7 वर्ष झाले. 7 वर्षात आत्याबाईले तुमचा चांगलेपणा दिसला नाही का? दिसला नाही का तुमचा चांगलेपणा? आत्याबाईला समजलं नाही का माझी सुनले चांगली आहे. मोनिताईचं आणि माया 16. आमच्या लग्नाला 1-1 वर्ष झाले. पण तुमच्या लग्नाला तर 7 वर्ष झाले ना. तुमच्यातला काहीच चांगलेपणा आत्याबाईला नाही दिसला का? काहीच नाही दिसला. 7 वर्षात आत्याबाईला दिसलंच नाही की माझी मोठी सुनले चांगली आहे. काय नाही केलं तुम्ही ना, काय नाही केलं, सरस केलं तुम्ही ना. तरी तुम्हाला कधीतरी चांगलं म्हटलं का आत्याबाईनं? म्हटलं का? हो बाई ना आनंदी, तू बरोबर बोलू राहिली. 7 वर्षात आत्याबाईमध्ये काहीच बदलाव नाही आला. आत्याबाईनं मला कधीच चांगलं नाही म्हटलं. ताई, तुमचं मन दुखवासाठी नाही बोलत आहो मी अशी. तुम्हाला सांगत आहो आत्यामध्ये कधीच परिवर्तन नाही येणार. आत्यापासून अपेक्षा ठेवणंच गलत आहे. मग काय करतं? आत्याबाईचा काही इलाज आहे राजो? काही उपाय आहे? अशी तर बोल. आपण आपल्या नवऱ्यासंग बोलून पाहू ना. सांगू ताईले आमची काही गलती नसताना तुमची आई आम्हाला बोलत राहते. आम्ही काही चांगलं करावं कधीच तुमची आई आमचं नाव घेत नाही. आपापल्या नवऱ्यासोबत बोलून आपण या विषयावर काय म्हणतात ते पाहू मग. हो, तसं होऊ शकते. बोलून पाहू त्याच्यासोबत काय म्हणतात ते. तर कसं पोराईनं समजून सांगितलं तर आत्या समजेन तरी. आपलं तर काही बोललेलं आत्याबाईला रुततेच. पोरं समजून सांगतील तर थोडं समजेन तरी आत्याबाई. आपल्याला बोलणं तरी कमी करीन. आपापल्या नवऱ्यासोबत आपण बोलून पाहू. आज संध्याकाळीच बोलू. मी जगदीशजी सोबत आज संध्याकाळीच बोलतो, सांगतो ताईले. मी बी आज संध्याकाळी या विषयावर विवेकजी सोबत बोलतो. पोरं समजून सांगतील आत्याबाईले, आत्या समजेन तरी. हो ताई, ताईले तर आपण संध्याकाळी सांगू. पण आता पाय ना, सध्याचं पाय ना, तेलाचा टीप पुरा संपलेला आहे. पुरं राशन संपलं म्हटलं, काहीच नाही आहे. तू किराण्याची लिस्ट बनव. तेलाचा टीप तर पुरा संपला, काहीच नाही आहे ते. आता पुरतं तर असेल ना ताई? हो, आता पुरता आहे.
पण संध्याकाळसाठी तेल काहीच नाही आहे. संध्याकाळपुरतं एखादं तेलाचं पाकिट आणा लागेल विकत एखाद्या किलोचं, आणि किराण्यामध्ये तेलाचा टिप लिहून घेशील एक. हो ताई, आता स्वयंपाक वगैरे करून घेऊ, जेवण खाऊन झालं की दुपारी आरामात बसून किराण्याची लिस्ट लिहून घेऊ. तुम्ही मला सांगसान काय काय लिहायचं आहे किराण्यात, तर मी लिहून देईन. काही नाही, हे साखर, चहापत्ती, तेलाचा टेप गेप असंच बारीक चिरीक सामान लिहायचं आहे. गहू तांदूळ हे तर आपण वर्षाच्या वर्ष भरतो. हो, जे काही लागते ते सांगसान मी लिहून देईन. दुपारी किराण्याची लिस्ट लिहू तर किराणा कधी येईन ताई? दुपारी लिहिला की संध्याकाळी देऊ मग मामाजी जोड. मामाजी उद्या सकाळी घेऊन येतील मग किराणा. मग तेलाचं म्हटलं ना तुले, तेलाचं 1 किलोचं पाकिट आणू विकत दुकानातून. बरं ठीक आहे. का हो ताई, 1 किलो तेलाचा टीप होता, पुराचा पुरा भरेल, आणि अर्धा डबल टीप होता ना तेलाचा, 1.5 टीप तेल होतं ना. आता नाही बाई, पाहुणे रावणे नव्हते का आपल्या इथं, सण तेव्हार केले आपण, तर लागत नाही का सणावाराला तेल? 1.5 टीप तेल होतं ना. पण लागते ना माय, पाहुणे रावणे असले तर तळण गिळण चालूच तर राहते. हो ते बी आहे म्हणा, पण इथं लय तेल लागते बाई. ताई, माझ्या आईच्या घरी एवढं तेल नाही लागे आम्हाला. इथं बाई ना खाणं पिणं तसंच आहे ना, हर एकाला वेगवेगळी भाजी बनते, तळण तुळण चालूच राहते. त्याच्यातनी आपला केवढा मोठा खटला आहे, एवढा मोठा खटल्याला लागत नाही का तेल? तुझ्या घरी कसं तू आई आणि तू बाबा 3 जण होते, तिघाला लागतेस किती? हो माय बाई, आणि आम्ही असं नव्हतं बाप्पा, चटकेल नव्हतं. सकाळी भाजी बनवली आणि सकाळची जर संध्याकाळी उरली तर आम्ही संध्याकाळी भाजी ना बनवू, तेच खाऊन घेऊ. मग तसं पाहिजे ना. आणि आपल्या इथं तर मारे चटकेलात सगळे लोक. सकाळची भाजी जर संध्याकाळी देशील ना तर नाका तोंडावर वयास नाही येतात म्हटलं त्याच्या. सकाळची भाजी संध्याकाळी कोणीच नाही खात. सकाळी अलग भाजी, संध्याकाळी अलग भाजी. प्रेम भाऊजीच्या डब्यावर अलग भाजी बनते, जगदीश भाऊजीच्या डब्यावर अलग भाजी बनते, आपल्यासाठी अलग भाजी बनते. आता जर भाजी पसंत नाही आली तर दुसरी भाजी बनते किती पाय ना. आणि तळण तुळण चालूच राहते. आता बाईला तर भजीला आवडतात. आता बाई हर 2-3 दिवसांना भजी बनवायला लावते, म्हणून तर त्याला ॲसिडिटी होते. या वयात एवढं तळलेलं भजन गिजे खाले पाहिजे का त्यानं हर 2-3 दिवसावर? आपण काय म्हणा बापा आता बाईला, आपण काही बोललं तर म्हणते की माय खाणं पिणं काढू राहिल्या का? हो ना, नाही ते बी आहे, चांगलं म्हणणं बी आता बाईला गुन्हाच आहे. मग नाही तर काय, लवकर लवकर स्वयंपाक अटपा लागेल आपल्याला. दुपारीला काम आहेत बरं, किराण्याची लिस्ट बी बनवायची आहे, गहू बी निसायचे आहे आपल्याला, दळण खतम उराला आपल्या इथचं दळण बी आणायचं आहे. नाही बाई ताई, सरच संपलं व. मग नाही तर काय, आपण गावाला नव्हतं गेलो का? नाही तर आपण पहिलेच लिहिला असता किराणा, पहिलेच गहू साफ करून घेतले असते, दळण बी आणलं असतं. आपण गावाला गेलो तर कोण केलं? कोणच नाही केलं काही, म्हणून सरळ संपलं. आपण घरी असतो तर गहू निसले असते, दळून आणलं असतं, किराण्याची लिस्ट बनवली असती खतम व्हायच्या पहिले, नाही का? हो ताई, आज कोणी हलतीत आपल्याला गहू निसायचे आहे आणि किराण्याची लिस्ट बनवायची आहे. हो ना ताई, पटपट स्वयंपाक कटकून घेऊ म्हटलं, किराण्याची लिस्ट बनवू आणि गहू निसून घेऊ. हो, मग विवेक जी आले की संध्याकाळी चक्कीहून आटा दळून आणतील ते. हो ताई, आणि मी काय म्हणतो, विवेक भाऊजी आल्याबरोबर तेल आणायला पाठवा बरं. तेलाचं पाकिट घेऊन येसा एक, तर सकाळी डब्बे बनवायच्या वेळेस पंचायत होईल. हो बाई, सकाळचं काय, आज संध्याकाळचंच होत नाही म्हटलं, तेलाचं पाकिट अर्जंट आणा लागते. मी काय म्हणतो, मी जातो दुकानात आणि घेऊन येतो तेलाचं पाकिट एक, ठीक आहे ना? हो तसं कर, तूच घेऊन ये मग. पण आता बाई बाहेर नाही जाऊ दे ना मला. कुठं चालली काय चालली सांगून देशील ना त्या बाईले, तेलाचा टीप खतम झाला म्हणा, संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला तेल नाही आहे म्हणा, तर म्हणून तेलाचं पाकिट आणायला चालली म्हणा मी. तुम्ही जाऊ नाही देसान तर तुम्ही जा म्हणा, घेऊन या तेलाचं पाकिट. असंच बोलला की नात्या बाईसोबत. आता माय बाई यायच्या तर मस्त गप्पा गोष्टी चालू आहे लगे. इकडे मला भूक लागून गेली, भुकेच्या मारा माय पोट कुरकुर करू राहिलं नाही. आणि यायला गोष्टी करण्यापासून फुरसत नाहीये. मग काय येतं, आम्ही कामं करतो करत राहतात, असा टाइमपास करत राहतात, बोलत राहतात. मग होते कामाला उशीर, मग म्हणतात कामाला दिवसभर कामं करायला लागते. असं नाही पटापट कामं करून वाली होतील म्हणून गप्पा गोष्टी करतात पहिले आणि मग कामं करतात, त्यानं होते मग उशीर. मग यायला वाटते की आम्ही दिवसभरापासून कामच करू राहिलो, पण हा गोष्टी करायचा टाइम आहे का? का स्वयंपाक करायचा टाइम आहे? मग निरा भूक लागून गेली निरा, मी वाटच पाहू राहिली कधी बनते स्वयंपाक. विशाखा, आनंदी, काय झालं आत्याबाई? काय झालं म्हणजे तुम्हाला माहित आहे का किती वाजले? तर नाही बा, दुपारच्या जेवणाचा टाइम उराला ना, तसाच येईन वावरातून जेवण करायला. अजून स्वयंपाक झालाच नाही का तुझ्या? मला भूक लागून गेली, निरा पोट अडलं राहिलं मायवालं भुकीच्या माऱ्या. स्वयंपाक झालाच नाही का अजून लगे? काय गोष्टीच करत राहता? मग म्हणता की आम्ही दिवसभर कामच करतो, कामातच राहतो, आम्हाला आराम करायला टाइम नाही भेटत. तुम्ही ना पटापट आपले कामं नाही करायला पाहिजे का? पटापट कामं करून माणूस मोकळं होऊन जाते. गोष्टी करत बसता, मग होते कामाला उशीर, मग म्हणता की आम्ही दिवसभर कामच करत राहतो, आम्हाला आराम करायला टाइमच नाही भेटत. गोष्टीच तर करत राहता तुम्ही दिवसभर, कामं कमी आणि गोष्टी जास्त. गप्पा गोष्टी करायला तर पुरा दिवस कमी पडते तुम्हाला. स्वयंपाक झालाच नाही अजून तुमचा. अरे आत्याबाई, बोलायच्या पहिले विचार तर करत जा. काऊन? आत्याबाई स्वयंपाक झालेला आहे, फक्त भाजी बनवायची बाकी आहे. आणि काऊन नाही बनवली अजून भाजी? मला भूक लागली ना. आत्याबाई, भाजी आता बनवून राहिलो होतो तर तुम्हीच आल्या. तुम्ही भाजी बनवून राहिल्या होत्या का गोष्टी बनवून राहिल्या होत्या? मारे गोष्टी चालू होत्या तुमच्या टमाटम. मला काय ऐकू येत नाही का? बरी येऊ का मी? आम्ही कामाचीच गोष्ट करत होतो आत्या. माहिती आहे, राहू द्या. कोणत्या कामाच्या गोष्टी आहेत माहिती आहे म्हणून तुमच्या. बिना कामाच्या फालतू गोष्टी करत राहता. माया चुकल्याच करत असन. अजून काय करत असन तुम्ही दोघी? कोणता टॉपिक आहे तुमच्या बोलायला मा चुकल्या केल्याशिवाय? बस आत्याबाई, 5 मिनिटात भाजी बनवतो आम्ही आणि जेवायला देतो तुम्हाला. भाजी तर बनवा, पण भजी बनवसान थोडेसे. भजी खावं वाटत आहे, लय दिवस झालं भजी खाल्लीच नाही. आत्याबाई, आताच तर भजी बनवले होते तर काय झालं? आत्याबाई, आतापर्यंत तुमची तब्येत खराब होती, आता तर तुमची तब्येत चांगली उरली थोडी. आता भजे तळलेलं तुळलेलं खाता का लगे? वरण भात भाजी पोळी असं जेवण करा ना. भजे काय खाता? ते तळलेले असतात, वरतून बेसनाचे असतात. अजून तुम्हाला ऍसिडिटी झाली तर मग भज्यासोबत चहा बी म्हणसान. चहा बनवून म्हणून चहानं तर जास्त ऍसिडिटी होते. मग नाही तर काय, चहा भज्यानं चांगलीच ऍसिडिटी होते. मग तर तुम्ही आता खाणं काढता का माया? खाणं काढता का?
नाही बापा आत्या, तुमचं खाणं गिणं नाही काढून राहिलो आम्ही. फक्त आत्याबाई तुम्हाला एवढं सांगू राहिलो आम्ही की भजे गिजे नका खाऊ बा. आताच तुमची तब्येत खराब होती, थोडी थोडी तब्येत चांगली होऊ राहिली, नाही तर मग डबल खराब होईल. माहिती आहे मला, समजते हाय मला दिमाग. दिमाग आहे म्हणून अशा बोलू राहिल्या. आम्हाला काय करा आपल्या मनानं. बनव बाई विशाखा, चल भजे बनव, मस्त कांदा भजे बनव. लय दिवस झाले कांदा भजे नाही खाल्ले. आता बाई भजे बनवत असते मी ना, मग बनव ना. पण आत्याबाई काय करा, तेलच नाही आहे ना, फक्त सध्याच्या भाजीपुरतं तेल आहे. तेल खतम झालं. किराणा खतम झाला ना. आम्ही तेच बोलू राहिलो होतो की किराणाची लिस्ट बनवायची आहे आणि गवनीसाची आहे. आताही खतम होऊ राहिला. आता माय बाई व तेलाचा टीप खतम नाही झाला का लगे. टीप आणला होता तेलाचा टीप, पुराच्या पुरा टीप खतम झाला का लगे. आणि जुन्या तेलाच्या टिपामध्ये बी तेल होतं वाटते. मी हलवून पाहिलं होतं, तो होतं त्याच्यात खायचं तेल. म्हणजे 1.5 टीप तेल होतं लगे. आणि झालंही का लगे खतम. हो ना ते बाई, 1 महिना 15 दिवस झाले ना टिपाले. ओ बाई 1.5 टीप तेल होतं, 1.5 टीप. म्हणजे एका महिन्यात 1 टीप खतम केला का लगे तुम्ही ना तेलाचा. आत्याबाई पाहुणे रावणे नव्हते का? हो आत्याबाई पाहुणे होते आपल्या इथं, आपण सण तेव्हार केले म्हणून लागले एवढं तेल. माय 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 काही कदर आहे का नाही हो तुम्हाला. तुम्हाला काय वाटते पैसे वरून टपकतात, तुम्हाला किराणा नाही आणायला लागत ना म्हणून तुम्हाला समजत नाही. फुकट नाही येत, पैसे मोजून द्यायला लागतात किराणा आणायला. तुम्हाला कमवा नाही लागत ना पैसे म्हणून तुम्हाला समजत नाही. बापा 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 1.5 टीप खायचं तेल 1.5 महिन्यात खतम. एका महिन्यात 1 तेलाचं टीप. बापा रे, लय नासाचं धूस करणं लावलं बाई तुम्ही माझ्या घरात, लय नासाचं धूस करणं लावलं. मी जेव्हा स्वयंपाक करत होती तेव्हा 1 टीप तेल मला 1.5 महिना जात होतं म्हटलं, 1.5 महिना. आणि तरी लोक कमी नव्हते, खटलंच होतं. 5 लेकरं, नवरा बायको, सासू सासरे, किती जण होतो आम्ही. एवढ्याचा स्वयंपाक बनवू म्हटलं मी, तरी मला 2 महिने तेल जाय म्हटलं खायचं. आणि तुम्हाला एका महिन्यात 1 टीप लागते लगे. वा रे वा. असं नाही की मी तळण तुळण करत नव्हती, तळण बी काढत होती, तरी एवढं तेल नव्हतं लागत. तुम्ही तर पाण्यासारखं तेल टाकता भाजीत, पाण्यासारखं, तरी त्या भाजीला चव नाही राहत तुळशीत त्या भाजीला. तुम्हाला असं वाटते फक्त तेल टाकल्यानं भाजी चांगली होते. तेल टाकल्यानं भाजी चांगली नसते, हाताला चव पाहिजे माणसाच्या चव. मग बिन तेलाची बी भाजी चांगली होते. बाप्पा मला तर धक्काच बसला. तेलाचा टीप खतम झाला म्हटलं होतं, खायचं तेल एवढ्या लवकर खतम बी झालं. जाऊ द्या बाप्पा, किराणा आपण बरोबर हिशोबशीर आणतो, किराणा बरोबर गेला. पण खायचं तेल एवढं लवकर खतम झालं. आत्याबाई तेल लागतेच ना, लागते. एवढे सारे लोक असले घरात नाही तर. काहून आमच्या वेळेस नव्हते का लोक. आम्ही नाही केला का कधी स्वयंपाक. आम्हाला तर नव्हतं लागत एवढं तेल. तुम्ही का नवाईचे आहे का स्वयंपाक करू राहिला. तुम्हाला कसं काय एवढं तेल लागते बापा. तुम्हाला आणा नाही लागत ना, विकत आणा नाही लागत. सर्व मला आणा लागते. किराणा भरायला मी देतो पैसे. तुम्हाला काय आहे बापा, सर आयतं आणून भेटते, फक्त स्वयंपाक बनवा लागते. तोही चवाचा ना धवाचा स्वयंपाक बनवता. फुकट येते का किराणा. पैसे द्यायला लागतात खसखस मापून, तेव्हा किराणा येते. आणि तुम्हाला असं वाटतात पैसे द्यायला लागतात. वाटीनच ना तुम्हाला कोणता पैसा कमवा लागते. तुम्ही ना पैसा कमवला असता आणि तुमच्या कमाईच्या पैशांचा जर किराणा आणला असता तर तेव्हा तुम्हाला समजलं असतं काय तर दालाट्याचे भाव. बापा बापा बापा, फक्त आताची भाजी होते म्हणते, संध्याकाळसाठी बी तेल आणा लागते म्हणते. तुम्ही भाजीत खायचं तेल पाणी समजून टाकता का. पाणी समजून टाकता का तुम्ही. एवढं तेल टाकता का लगे. असंही नाही बापा, लय स्वादिष्ट स्वयंपाक बनवत असाल म्हणून. उशीत चवाची ना धवाची भाजी राहते तुमच्या आजची. काही सुधाचा ना साधाचा स्वयंपाक बनवता तुम्ही. मला तर काही समजत नाही बापा. पण खायच्या तेलाचा टीप एवढ्या लवकर खतमच कसा काय झाला, कसा झाला खतम. आणि किराणी सरच संपला म्हणते. काहीच नाही का, काहीच नाही आता. नाही आता बाई काहीच नाही आहे, थोडीशी साखर असेल फक्त. हो का, थोडीशी साखरच आहे का फक्त. आता बाई आपले तर पाहुणे होते ना, तुम्हाला सांगू काय राहिलो आम्ही. आता बार पाहुणे होते नको करू. मापोरीच होत्या. मापोरीनं तुमच्या घरचा पुरा किराणा खाल्ला का. मापोरीने खाल्ला का पुरा. नाही आता बाई ते नाही म्हणून मी, जास्त लोक असले तर जास्त लागते किराणा. जो स्वयंपाक बनवते त्यालाच माहीत राहते. राहू दे. आम्ही का संसार नाही केला, आम्ही का स्वयंपाक नाही बनवला. तुम्ही जेवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवता ना त्याच्यापेक्षा दुप्पट लोकांचा स्वयंपाक बनवलाय म्हटलं, तरी एवढा किराणा नव्हता लागत. पीठ बी संपलं म्हणते. हो आता बाई सांग नाही बाई, आताच तर दौन आणलं होतं त्या सासऱ्यानं. लागते ना ते बाई, लागते ना. काही नाही व, कितल्याला बासा पडते. कितल्याला भाषा पोळा पडतात म्हटलं. काही करत नाही तुम्ही त्या भाषा पोळ्याचं, ना स्वतः खात ना कोणाला बनवून देत. त्याचं काही चुडा मुडा काही बनवून नाही देत त्या पोळ्याचा. मग म्हणता की आटा खतम झाला, आटा नाहीये, पुरं नासाचा धूस करता म्हटलं. एवढं असते का कुठं. भेटते ना तुम्हाला आयतं येतं. तुम्हाला काही मेहनत नाही करायला लागत ना म्हणून तुम्हाला समजत नाही. मेहनत करायला लागली असते समजलं असतं. तुमच्या बापाची इथं बी असाच किराणा नाश करत होत्या का तुम्ही. बाबा आता बाई बापाचं नाव नका घेऊ तुम्ही. उलसत बापाचं नाव घेतलं तर कशी करते, फनफन करते निरा. आणि एवढा किराणा नाश करतो माझ्या घरातला ते. एवढं नुकसान करतं ते. तुझ्या बापाची इथं असं नुकसान करत होती का तू. आता बाई त्याची गोष्ट सोडून द्या तुम्ही. त्याची बराबरी नाही करू शकत. म्हणजे बराबरी नाही करू शकत म्हणजे. ते लोक उलसक वनाच वायाने जाऊ देत. सकाळचं संध्याकाळी खातात पण वायाने जाऊ देत. तुमच्या इथं सकाळची भाजी कोणी संध्याकाळी नाही खात म्हटलं. नवीन भाजी बनवा लागते. सकाळच्या पोळ्या संध्याकाळी नाही खात म्हटलं कोणी. मग तुम्ही काऊन नाही खातो आता बाई. आम्ही सकाळच्या पोळ्या संध्याकाळी खातो आम्ही गरम करून. पण जेवढं खाणं होईल तेवढंच खाऊ ना. मग बनवता काय एवढं. कोणी खात नाही तर बनवता काय एवढं. कमी नाही बनवा. तुम्हाला असं वाटते निपूर नाही आली पाहिजे. निपूर आली तर डबल स्वयंपाक बनवा लागेल. रप एक खट्टा पोळ्या थापून देता आणि झालं. कोणी खाऊ का नाही खाऊ. मग काही तुम्हाला कदर नाही आहे कायची. खायचं तेल खतम बी झालं म्हणते, किराणाही संपला म्हणते. म्हटलं तर म्हणते तुमच्या पोरी आल्या होत्या ना, तुमच्या पोरी होत्या ना इथं. तसं मा पोरीनं यायचा किराणा पुरा संपवला. मा पोरीनंच खाल्लं. यायले मा पोरीचं नाव घेणं तर लय आसान वाटते यायले. मा पोरी तर नजरेत खुपतात यायच्या. किराणा खतम झाला, तुमच्या पोरी आल्या होत्या. आता बाई असं नाही म्हटलं आम्ही ना तुमच्या पोरी आल्या होत्या आणि किराणा खतम झाला. आम्ही फक्त एवढं म्हटलं की पाहुणे होते आपल्या इथं म्हणून शिल्लक लागलं. राहू द्या माय बाई, राहू द्या. स्वतःची गलती. मा पोरीच्या आळी काही लपू नका तुम्ही. मा पोरीचं नाव काही घेऊ नका, फालतू. माझ्यापेक्षा बुरी बाई राहणार नाही मग कोणी. मा पोरीचं नाव घे सांगतं.
मोठ्या आल्या मापोरीचं नाव घेणाऱ्या. मापोरीनं याच्या घरातला किराणा संपवला. याईनं किराण्याची धुईधानी लावली होती, हिने सांगतील. मोठ्या आल्या मापोरीचं नाव घेणाऱ्या. आता बाई, आता काय करायचं संध्याकाळचं? तेलच तर नाही आहे. मला काही नको सांगू बाई, माझ्या कानावर हात आहे बापा. मला काही नको सांगू. आता ते माझे पोरं आले ना, ते पाहतील, त्याला सांग. नाही तर तुझ्या सासऱ्याला सांग, मला नको सांगू. मी लय कटावली बापा, तुम्हाला लय कटावली. निरा नासाचं धूस करत राहता तुम्ही. थोडंसं काही किराणा जपून वापरत नाही तुम्ही. तुम्हाला माहित आहे ना, तोंडातून काढल्याबरोबर किराणा आणून भेटते म्हणून. काहीच बाहेर नाही झाला तर सर आणून भेटते मागितल्याबरोबर. म्हणून तुम्हाला काही कदर नाही आहे. मला काही सांगू नका किराणाच्या बाहेर. तुम्ही तुमचं पायात बसा. मी खाती नाही, किराणा आणती नाही. तुम्ही फालतूच्या फालतू किराणा नासाचा धूस करसान तर मी कानातच बशीन का? मला तर धक्काच बसला बाई ना ऐकून. टीप खाचं तेल तुम्ही ना पुरं सपाटशट केलं, म्हटलं पुरं खतम केलं. तेलाचा टीप का लहान असते का? तो संपवला तुम्ही ना. आणि तुम्हाला म्हटलं तर मग पोरीचं नाव घेता तुम्ही. तुमच्या पोरी होत्या म्हणून. माझं काही बोलू नका बाई ना तुम्ही. मला काही सांगू नका बापा तुम्ही. आता तुमचे नवरे आल्यावर आणि तुमचा सासरा आल्यावर त्याला सांगसान तुम्ही. मला काही सांगू नका. मला तर झटकाच बसला बापा, एवढा लवकर किराणा खतम. असं काय बनवतात बापा ह्या? का होताई, आता कसं करता? पाय ना बहिणा, स्वयंपाक बनवला तरी आपल्या मागं टेन्शन, आणि स्वयंपाक नाही बनवला तरी आपल्या मागं टेन्शन. हो बेना, काय करावं काही समजत नाही मला तर. एक भाजी बनवलं तर कोणी खात नाही, आणि 2-3 भाज्या बनवल्या तर तेल पुरत नाही. सकाळच्या पोळ्या कोणी संध्याकाळी खात नाही. सकाळची भाजी कोणी संध्याकाळी खात नाही. जेवढा सकाळी स्वयंपाक बनवा लागते तेवढा संध्याकाळी बनवा लागते. सराईले ताजं ताजं पाहिजे. कोणी सांगते नाही किती खाणार का काय खाणार. विचारलं तर म्हणते की आमच्या पोळ्या मोजता तुम्ही. करावं तर काय करावं? किराणा संपला तरी आपल्यालाच बोलतात वरतून. काय करावं माहिती काही समजून नाही राहिलं मला तर. आणि जाऊ दे आता, मामाजी आल्यावर मामाजीला सांगू. हो, ते तर आणून देतील म्हणा किराणा. पण ताई, बोल. आत्याने एक गोष्ट तर खरी म्हटली. खरं आपल्या इथं बासलय पडते, पण मग काय करतं, स्वयंपाक कमी पडला तर मग म्हणतात ना की काही बनवलंच नाही. ते परवडते आपल्याला असं म्हटलेलं. स्वयंपाक कमी पडला तर पटकन स्वयंपाक बनवता येते, पण ते बासं पडलेलं नाही परवडत. मग नाही तर काय, सर्व आहे जाते. म्हणून आता आपण कमी स्वयंपाक बनवत जाऊ, आणि जर निपूर आली तर डबल स्वयंपाक बनवून घेत जाऊ. हो बरोबर बोलली तू. कमी स्वयंपाक बनवत जाऊ, निपूर आली तर डबल बनवता येते नाही. मग नाही तर काय. पहा बरं, आता बाई किती बोलल्या तर. आणि सांगून देऊ घरात नाही सराईले, हर एकाले अलग अलग भाजी नाही बनणार. एकच भाजी बनणार, तेच भाजी खा लागेल. आणि तळण तुळण करणं बी बंद करून द्या. आता बाई स्वतःच तळण करायला लावतात, आणि मग तेल खतम झाले की आपल्याला बोलतात. आता बाईला बी साफ म्हणून देऊ आपण. आता या घरात नाही तळण तुळण रोजच्या रोज नाही बनेन म्हणा. खायचं तेल लय लागते म्हणा मग. आणि मग खायचं तेल खतम झालं तुम्ही आम्हालाच बोलता. हो बरोबर बोलली तू. आपल्याला स्वयंपाक कमी बनवा लागत जाईल. निपूर आली तर चालते बापा. पण ते वाया गेलेलं परवडत नाही. आणि तळण तुळण बिलकुल बंद. हो ताई, एकदम बरोबर बोलल्या तुम्ही.